एक तर पहिलं 2019ला मोदी लाटेत तुम्ही खासदार झालो आणि आता जरंगे पाटलाच्या लाटेत झालो, ह्याचंही भान असू द्या. गेल्या 3 ते 4 दिवसापूर्वी आपल्या जिल्ह्याचे सन्माननीय खासदार ओमराजे निंबाळकर यांनी एक कलेक्टरांना आणि एसपींना एक पत्र दिलं होतं. उमरगा नगरपालिकेच्या प्रचाराच्या अनुषंगाने, निवडणुकीच्या अनुषंगाने, की प्रभाग 4 आणि 5 मध्ये दहशतीचं वातावरण निर्माण केलं जाते आणि इथं उमेदवार जे आहेत ते मी हसीना पारकर वगैरे आहे म्हणून असा प्रचार करत आहेत. तुम्ही मला मतदान नाही केलं तर मी तुम्हाला 20 तारखेच्या नंतर बघते वगैरे. तर ते सत्यता पडताळण्यासाठी मी आपल्या सर्वच पत्रकारांना प्रभाग 5 मध्येच जिथं त्यांनी ते आरोप केलेले आहेत त्या प्रभागात आपल्या सर्वच पत्रकारांना जी सत्यता आहे ते जाणून घेण्यासाठी आज आम्ही आपल्याला सर्वांना इथं आमंत्रित केलं होतं. आपण, माझी विनंती आहे आपल्या सर्वच पत्रकारांना, आम्ही डोर टू डोर प्रचार करणार आहे. आपण चला, प्रत्येक घरात विचारा की कुणी असा अप्रचार इथं केलेला आहे का. विनाकारण कुणीतरी ते खासदारांना इथून खोटी माहिती देते, त्याच्या आधारे ते पत्र देते कलेक्टरांना आणि एसपींना. हे असं करणं, एखाद्या महिलेला बदनाम करणं, हे योग्य आहे का, मला हे खासदारांना विचारायचं आहे. याच्या माध्यमातून गोरगरीब कुटुंबातली काबाड कष्ट करून खाणारी महिला, एक ओबीसी समाजातली महिला, जिला आत्तापर्यंत आम्ही उमेदवारी देताना सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग करून उमेदवारी दिलेली आहे. आम्ही त्यांची पार्श्वभूमी काय आहे काय नाही हे न बघता एक इथं त्या प्रभागात लोकांचे अडचणी आणि प्रश्न सोडवणारी महिला म्हणून त्यांना उमेदवारी इथून दिलेली आहे. जर त्या महिलेला तुम्ही जर असं हसीना पारकर वगैरे नाव देऊन बदनाम करत असाल तर येणारा काळ निश्चितच तुम्हाला ह्या गोष्टींना तोंड द्यावंच लागेल. कारण तुम्ही छातीठोकपणाने सांगता आणि पूर्ण जिल्ह्यात सांगता की मी 3.5 लाख मतांनी ह्या जनतेने मला निवडून दिले. जनतेने तुम्हाला असं कुणाला हसीना पारकर वगैरे एखाद्या सामान्य महिलेला नाव ठेवण्यासाठी निवडून दिलेलं नाही. जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी दिल्लीला तुम्हाला पाठवलेलं आहे खासदार म्हणून. आपण जनतेचे प्रश्न मांडा. विनाकारण एखादी खोटी माहिती इथनं कुणीतरी सांगतंय तुम्हाला, त्याच्या आधारे तुम्ही एका महिलेला बदनाम करता, हसीना पारकर वगैरे म्हणून असं करता. एखादं कुटुंब उद्ध्वस्त होईल ह्या अशा तुमच्या पत्रव्यवहाराने. तुमचे जे उमेदवार आहेत इथले उबाटाचे, ज्यांनी तुम्हाला माहिती दिलेली आहे, त्या उमेदवाराच्या घरीच 3-3 उमेदवार प्रत्येक इलेक्शनला, मागच्या 2017च्या इलेक्शनला सुद्धा त्यांची मुलगी नगराध्यक्षपदासाठी, त्यांनी स्वतः नगरसेवक पदासाठी, आताही ह्या 2025च्या निवडणुकीतही अशा राक्षसी महत्वाकांक्षी लोकांचं जर तुम्ही ऐकून एखाद्याचं कुटुंब उद्ध्वस्त करत असाल तर निश्चितच त्याचे परिणाम तुम्हालाही भोगावं लागणार आहेत. हे सामान्य गोरगरीब कुटुंब ह्या प्रभाग 5 मध्ये आणि 4 मध्ये राहतात, जिने आपलं पोट भरण्यासाठी मोलमजुरी आणि काबाड कष्ट केल्याशिवाय ह्यांना पर्याय नाही. अशा जर उमेदवारांना तुम्ही जर असं विनाकारण बदनाम करत असाल तर निश्चितच येणाऱ्या काळात तुम्हाला ह्याचे परिणाम उमरगा तालुक्यातून दिसून येतील. आणि विशेष करून मला आपल्याला सांगणं आहे, ओबीसी समाज तर तुम्हाला कधीच ह्या अशा गोष्टींना थरा देणार नाही आणि माफ करणार नाही. तुम्ही जर त्यांचं एखाद्या महिलेला जर बदनाम करत असाल तर त्याचे परिणाम निश्चितच ह्या निवडणुकीत तर दिसणारच आहेत, पण त्याचे परिणाम ह्या तुमच्या नगराध्यक्षपदाचा आणि इथल्या नगरसेवक पदाचे उमेदवार त्या दोघांनाही भोगावं लागेल. त्याच्याबरोबर खासदार साहेब तुम्हालाही तेच भोगावं लागतील. माणसाचं जर तुम्ही ऐकून स्वतः जर जे काय राहावं ते माझ्याच घरात राहावं, मुलगा, बायको, मुलगी, स्वतः ते अशा लोकांचं ऐकून तुम्हाला आमची विनंती आहे की सत्यता पडताळत जावा आणि पुढं काहीतरी त्याच्या एखाद्याबद्दल बोलत जावा. तुम्ही 3.5 लाख लोकांनी निवडून दिले म्हणून छाती ठोक सांगता ना, मग एखाद्याचं कुटुंब उद्ध्वस्त करायसाठी दिलं नाही तुम्हाला जनतेने निवडून.